अगदी सहजासहजी सगळीकडे मिळणारं स्ट्रीट फूड म्हणजे कोबी मंचुरियन आणि त्याच्याबरोबर मिळणारी लाल चटणी ही मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. अगदी कमीत कमी साहित्यामध्ये आणि कोणीही सहजासहजी घरी बनवू शकतं. तर चला आजची रेसिपी कोबी मंचुरियन आणि त्याच्याबरोबर मिळणारी लाल चटणी ती कशा पद्धतीने आपण बनवली आहे ते मी तुम्हाला दाखवते. नमस्कार मैत्रिणींनो, होम टेस्ट विथ जया या आपल्या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. इथं मंचुरियन बनवण्यासाठी मी मोठ्या ताटामध्ये एक कोबी घेतली आहे. अख्खा कोबीचा बघा गड्डा घेतला आहे. आता त्याला मधातून चिरून घेऊया. थोडा आरामात चिरा, चाकू वगैरे लागल हाताला. आता त्याच्यामधलं आपण हे मधला बघा भाग काढून घेऊया आणि छोटा तुकडा करून इथं मी किसणीने किसून घेत आहे. तुमच्याकडे चॉपर असेल तर चॉपरनेही किसून घेऊ शकतो. अगदी आरामात हळूहळू किसा, हाताला वगैरे लागल किसणीने. इथं मी कोबी किसून घेतलेला आहे. इथं अद्रक घेतली, लसूण घेतली आणि हिरवी मिरची घेतली आहे. हे मी मिक्सरमध्ये न पाणी टाकता असं आबडधोबड वाटून घेतलेलं आहे. तर 1 चमचा बघा लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची अशी मी टाकलेली आहे. आता इथं मैदा टाकत आहे. 3 चमचे मी सुरुवातीला टाकले आहेत बघा मैद्याचे. आता कॉर्नफ्लॉवर ॲड करणार आहोत आपण. कॉर्नफ्लॉवर इथं बघा हे 2 चमचे झालेले आहेत. आता इथं फूड कलर टाकणार आहोत. लाल कलरचा येतो तो टाकायचा आहे. इथं चवीसाठी मी मॅगी मसाला वापरलेला आहे. ही अर्धी पुडी टाकलेली आहे. आता आपल्याला मंचुरियनसाठी गोळा घट्ट मळून घ्यायचा आहे. आता तुम्हाला जर बाइंडिंग येत नसेल, हाताला सुक्कं सुक्कं वाटत असेल म्हणजे लूज वाटत असेल तर तुम्ही थोडासा अजून मैदा इथं मी वापरलेला आहे. तर कॉर्नफ्लॉवरही 2 चमचे टाकलेला आहे. आता ह्याला व्यवस्थित असा आपल्याला घट्ट गोळा करून घ्यायचा आहे. खूप जास्त घट्ट करायचा नाही आहे आणि आपण वरचं पाणी टाकलं नाही आहे. कोबीच्याच पाण्यामध्ये अंगाशीर पाणी सुटलं होतं तर त्याच पाण्यामध्ये आपण त्याला मळून घेतलेलं आहे. इथं मला थोडासा मैदा कमी वाटला म्हणून मी थोडा अजून आणखी ॲड केलेला आहे. तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही करू शकता. बघा अशा पद्धतीने इथं मी घट्ट गोळा असा तयार केला आहे. आता इथं कढईमध्ये तळण्यासाठी तेल घेऊया. आता बघा छोटे छोटे गोळे असे आपल्याला मंचुरियनचे टाकून घ्यायचे आहेत. असे लहान किंवा मीडियम आकाराचे छोटे छोटे गोळे तुम्ही कोबीचे टाकू शकता. बघा इथं परातीमध्ये दाखवते मी. अशा पद्धतीने मी गोळे बघा तयार करून घेत होते हाताने. तसेच तुम्हाला करायचे असेल तर करू शकता. बघा आपल्याला भज्यासारखं पातळ पीठ नव्हतं करायचं, थोडं घट्टसर पीठ करायचं होतं बघा. आता मंचुरियनला आपल्याला अगदी कमी आणि मीडियम आचेवरच फ्राय करायचे आहे. मोठ्या गॅसवर करू नका, नाही तर ते आतून कच्चेच राहतील. आणि बघा आता कसं तेल सुटलेलं आहे. आता तेलाचं प्रमाण बघा हळूहळू जरा कमी झालेलं आहे त्याच्यामध्ये, म्हणजे मंचुरियन इथं आपले तयार होतात. ते बुडबुडे यायचे कमी झालेले होते बघा. आता मस्त असे क्रिस्पी आपले मंचुरियन तयार झालेले आहेत. आता इथं आपण चटणी बनवण्यासाठी इथं लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची जी आपण बनवून घेतली होती ना पेस्ट, ती ॲड केलेली. थोडी तिखट होण्यासाठी मी थोडीशी हिरवी मिरची अजून वाढवलेली आहे. तर त्याला आपल्याला कमी आचेवर अगदी 2 ते 3 मिनटापर्यंत असं फ्राय करून घ्यायचं आहे. आणि तेलला मी एकच वरगळं टाकलं होतं मैत्रिणींनो. आता इथं बघा मी चमच्याने तुम्हाला दाखवते. हे चिली सॉस घेतलेला आहे. चिली सॉस बघा इथं मी 3 चमचे घेतलेले आहे. इथं ग्रीन चिली सॉस आहे, तो बघा मी इथं 1 चमचा घेतलेला आहे. 1 ते 2 चमचे घेऊ शकता. इथं सोया सॉस आपल्याला अगदी 1च चमचा टाकायचा आहे. सोया सॉसला जास्त वाढवायचं नाही आहे, नाही तर चटणी उगीर होईल. अगदी कमी आचेवर. आणि विनेगर बघा मी अगदी अर्धा चमचाच घेतलेला आहे. आता ह्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. आता बघा चटणी घट्ट होण्यासाठी इथं कॉर्नफ्लॉवर घेतलेले मी 2 चमचे. आता त्याच्यामध्ये मी पाणी टाकून घेते आणि पातळ बघा अशी त्याची पेस्ट तयार झालेली आहे. तर आता ह्याला साईडला ठेवणार आहे. आता आपण चटणीसाठी
पाणी टाकलेलं आहे बघा कढईमध्ये. तुम्हाला जशी कमी जास्त हवे असेल तसं तुम्ही पाणी टाकू शकता. आता फूड कलर ॲड करायचा आहे. मस्त असं ढवळून घेऊया. आता जसं उकळी आली की इथं मॅगी मसाला खास टेस्टसाठी टाकणार आहोत. आपण इथं अजिनोमोटो, व्हाईट पेपर असं काही वापरलेलं नाही आहे. तर टेस्टसाठी इथं आपण वापरलेला आहे मॅगी मसाला. आणि अगदी चव घेऊन बघा आणि नंतरच मीठ टाका. लास्टला एकदम चव घेतल्याशिवाय मीठ टाकू नका. तयार आहेत आपले कोबी मंचुरियन. तर मैत्रिणींनो, आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा. व्हिडिओ बघण्यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद.